शुभ सकाळ सगळ्यांना। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदात जावो आणि आतापर्यंत तुम्ही पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण होत ही मी स्वामी महाराजांकडे प्रार्थना करते। तर सर्वात आधी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार की एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही माझ्या चॅनलला खूप छान रिस्पॉन्स देत आहेत आणि माझा चॅनल दिवसेंदिवस खूप छान ग्रो होत आहे। तर ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे आणि जे माझे व्हिडिओ पूर्ण बघत असतात त्यांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांचे आभार मानते। तर आज व्हिडिओला सुरुवात करत आहे आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्रत्येक व्हिडिओला लाईक करण्याचा प्रयत्न करा आणि आतापर्यंत जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि बघा कसं असतं, प्रत्येक व्हिडिओ जेव्हा येत असतो कोणाचा ना कोणाचा व्हिडिओ आला तर त्याच्यातनं 10 मिनटाच्या व्हिडिओमधनं असो किंवा 15 मिनटाच्या 13 मिनटाच्या व्हिडिओमधनं असो आपल्याला एखादी गोष्ट जरी शिकायला मिळाली ना, ती फक्त माझ्याकडूनच नाही परंतु इतर कुठल्याही व्हिडिओमधनं एखादी गोष्ट जरी शिकायला मिळते ना, तर जेव्हा आपण लाईफ जगत असतो, आयुष्य जगत असतो, कुठलाही आपल्याला डिसिजन घ्यायचा असतो किंवा कुठलंही आपल्याला काम करत असतं तर आपल्याला एखाद्या व्हिडिओमधनं एखाद्या शब्दामधनं आपल्याला मोटिवेशन मिळत असतं। तर त्याच्यामुळे त्या व्यक्तीचे ऋण व्यक्त करण्यासाठी तर आपल्याकडनं समोरासमोर फेस टू फेस आपण काही करू शकत नाही, परंतु आपण त्या व्यक्तीला जी गोष्ट द्यायची आहे ती आपण देऊ शकतो। जेणेकरून पुढे जाऊन 2 पावलावर आपल्यालाही कोणत्या गोष्टीची गरज लागत असेल तर परमेश्वर आपल्याला 100% त्या गोष्टीची मदत करत असतो। जर आपण कोणाचं भलं होत असेल आणि आपण जर त्या गोष्टीने जर त्याची मदत करत असतो, डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली मदत करत असतो, तर पुढे जाऊन आपल्यालाही कुठल्या गोष्टीची मदत लागली ना तर ती आपली केलेली मदत कधीच वाया जात नाही। तर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। असो, तो एक टेक्निकल भाग आहे। तर आजचा माझा व्हिडिओ आहे की सध्या माझ्या बाबतीत काय झालेलं आहे माहिती नाही, मला 8-10 दिवसापासून काय झालेलं आहे कळतच नाही आहे। मनाची खूप जास्त चलबिचल सुरू झालेली आहे आणि शरीरही साथ देत नाही किंवा मनही साथ देत नाही आहे, कळतच नाही। मनाचा खेळ आहे की जसं मन भरकटत असतं तसंच आपलं शरीरही भरकटत असतं। तर जसं माझं मन अस्वस्थ झालेलं आहे तसंच माझं शरीरही अस्वस्थ झालेलं आहे आणि सगळ्याच गोष्टी अस्वस्थ झालेल्या आहेत असं मला जाणवत आहे। अजिबात मन थाऱ्यावर नाही आहे, काय झालेलं आहे कळत नाही आणि बोलूही शकत नाही, कारण मन काय कुठे गेलेलं आहे, कुठे भरकटलं आहे हे मला स्वतःलासुद्धा कळत नाही। कारण की मी खूप जास्त अतिविचार करणारी किंवा ओव्हर थिंकिंग अशी मुलगी असल्यामुळे प्रत्येक वेळेस म्हणावं की नाही एवढा विचार नाही करायचा, पण कळत नाही या गोष्टी का होत आहेत। देवपूजा पण व्यवस्थित करत असते, सगळे व्यवस्थित करत असते। स्वामी प्रकट दिवस होता त्या दिवशी मला सेवा करायला मिळाली नाही। मैत्रिणीचे हसबंड एक्सपायर झालेले असल्यामुळे त्या दिवशी मी सेवा केलीच नाही, म्हणजे माझा सेवा करण्याची इच्छाच झाली नाही। त्या दिवशी मी खूप फ्रस्ट्रेट झाली होती, तर मी त्या दिवशी सेवा केली नाही। तर स्वामींकडनं भरपूर वेळेस माफी मागितली, पण माहिती नाही, कळतच नाही आहे की कशामुळे माझं असं होत आहे। सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये खूप 100 विचार चालत असतात। तर मग मी सध्या स्वामी चरित्र वाचायला पण सुरुवात केलेली आहे। म्हणजे मध्ये वाचते, परत मध्ये गॅप पडून जातो, काही प्रॉब्लेम आला, अडथळे आले तर मध्येच लगेच गॅप पडतो, परंतु परत मी सुरू केलं जेणेकरून माझं मन थाऱ्यावर होईल, माझं मन व्यवस्थित चलबिचल बंद होऊन जाईल। कशामुळे होत आहे कळत नाही। तर इथं मी स्वामीचरित्र अध्यायाला सुरुवात केलेली आहे आणि घरातली कामंसुद्धा म्हणजे कळत नाही आहे की कशामुळे होत आहे आणि काय म्हणावं की मनामध्ये एवढे विचार सुरू असतात की सगळ्या गोष्टी परफेक्ट पाहिजे असं प्रत्येक वेळेस मन म्हणत असतं। मुलींकडे पण लक्ष दिलं पाहिजे। आता मला माहिती नाही हेच विचार माझ्या मनात आहेत की नाही, पण खूप जास्त फ्रस्ट्रेशन आलेलं आहे। कोणाशी बोलायची पण इच्छा होत नाही, दिवसभरात कोणाला फोन लावायची इच्छा होत नाही, कोणाचा फोन आला तर त्याच्याशी बोलायची इच्छा होत नाही। आणि कसं असतं, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जवळची अशी एखादी व्यक्ती पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये की त्या व्यक्तीजवळ आपण आपल्या मनातलं सगळं सर्व बोलू शकू। पण ती व्यक्ती पण कशी पाहिजे की ती आपल्या समविचारी पाहिजे आणि आपल्यासारखंच तिचं पण शिक्षण झालेलं असलं पाहिजे, अशी तरी मी माझ्या या मताशी आहे की आपण समोरच्या व्यक्तीसमोर जर आपलं मन व्यक्त केलं ना तर ती व्यक्ती आपल्या मताशी सहमत केव्हा असेल
जेव्हा ती आपल्या समविचारांची असेल, नाहीतर तिचं शिक्षण कमी किंवा तिचं शिक्षण जास्त, आपलं शिक्षण कमी किंवा आपलं शिक्षण जास्त, तर एकमेकांशी मतं जुळत नाही किंवा मग ती कोणत्या वातावरणामध्ये आहे, आता सध्या ती कोणत्या सराउंडिंगमध्ये आहे, तर ती व्यक्तीसुद्धा आपल्यासारखीच असली पाहिजे असं तरी मला वाटतं, जेणेकरून ती आपल्या शंकांचं निरसन करेल. आपल्या मनातले विचार जे चालू आहेत, आपल्या मनामध्ये जे विचारांची हे चालू आहे, काय म्हणतात, खूप जास्त शृंखला चालू आहे, तर ती कुठेतरी ब्रेक करण्याचा प्रयत्न करेल साकडी. तर म्हणजे निसर्गसुद्धा आपल्याला आता बघा, ह्या पावसावरनं तुम्हाला मी सांगते, निसर्गसुद्धा तसंच झालं आहे निसर्गाच्या बाबतीमध्ये. आजपर्यंत आपण फक्त पावसाळ्यामध्येच पाऊस बघत राहायचो, परंतु आता तिघं ऋतूंमध्ये कधी पाऊस पडेल काहीच सांगता येत नाही. वातावरणही चेंज होत असतं. तर असेच मला मध्ये-मध्ये फ्रस्ट्रेशन येत असतं किंवा आत्तासुद्धा तसंच आलेलं आहे, की काय चालू आहे जगामध्ये, काय चालू आहे काहीच समजत नाही. कधी कोण कसं एक्सपायर होत असतं. आयुष्य म्हणजे काय आहे? मला सध्या पडलेला प्रश्न फक्त एवढाच आहे, की आयुष्य म्हणजे काय आहे? आयुष्य एवढं छोटं होऊन बसलेलं आहे, की आपण विचारही नाही करू शकत, की एवढं छोटंसं आयुष्य झालेलं आहे. आणि लोकं जे एकमेकांशी वागत असतात, जे एकमेकांसोबत बोलत असतात, एकमेकांसोबत बिहेव करत असतात, तर त्याच्यावरून मला तरी असं वाटत असतं, की कधीच कोणाचं मन दुखवू नका किंवा कोणाला वाईट अपशब्द बोलू नका. आपण जर कोणाचं चांगलं करत नाही आहोत, तर त्याचं वाईट करण्याचाही प्रयत्न करू नका. जेणेकरून त्याला वाईटही बोलू नका, जेणेकरून त्याचं मन दुखेल. मग ते समोरासमोर असो किंवा मग फोनवर असो. तसं तुम्हाला असं वाटेल की माझ्या बाबतीत असं काही घडलेलं आहे, असं नाही आहे. पण मी म्हणजे एक अशी नॉर्मल गोष्ट सांगत आहे मी, की असं वागू नका, कारण की जीवन हे खूप छोटंसं आहे. लाईफ हे एवढं छोटं झालेलं आहे, की आपण विचारही नाही करू शकत. एवढं छोटं लाईफ होऊन बसलेलं आहे. त्याच्यामुळे असं वाटतं ना कधी-कधी, की आपण जे करत आहोत ते योग्य आहे का? मला तरी हा प्रश्न आता सध्या पडलेला आहे, की आपण ज्या मार्गावर चालत आहोत, तो मार्ग योग्य आहे की अयोग्य आहे? आणि मला नेहमी असं वाटत असतं, की माझ्या आजूबाजूला कोणीतरी एवढी ज्ञानी किंवा एवढी फुल नॉलेजवाली व्यक्ती असली पाहिजे ना, जेणेकरून आपण कोणत्या वेने जात आहोत, आपण ज्या रस्त्यावर चालत आहोत, तो रस्ता बरोबर आहे का? आपण ज्या मार्गावर जात आहोत, तो मार्ग बरोबर आहे का? असं सांगणारी एखादी तरी व्यक्ती असली पाहिजे. बघा, जसं कपडे म्हणजे कपडे जेव्हा वढतात, कपड्यांना जेव्हा चुरगड्या पडत असतात, तेव्हा त्या कपड्यांना जशी प्रेसची गरज लागत असते ना, त्याचप्रमाणे आपलं मनसुद्धा तसंच असतं. ज्यावेळेस आपलं मन इकडं-तिकडं भरकटतं ना, त्यावेळेस आपल्याला एखाद्या चांगल्या व्यक्तीची, चांगल्या मोटिव्हेशनल व्यक्तीची गरज लागत असते. तर मलासुद्धा अशा वेळेस जरी मी खूप जास्त पॉझिटिव्ह असली, तरीही मन आहे, माणूस आहे, तो कधी-कधी भरकटतच असतो. त्याच्या मनामध्ये 100 विचार येत असतात. तर माझंही तसंच आहे. मला खूप वेळेस असं वाटतं, की मी तरी चांगले पुस्तकं वाचण्याचा पण बऱ्याचदा प्रयत्न करते. चांगल्या मोबाईलवर चांगल्या पॉझिटिव्ह मोटिव्हेशनल स्पीकरांचे मी व्हिडिओ ऐकत असते. तर मलाही बऱ्याचदा असाच विचार येतो, की माझ्या आजूबाजूला एखादी एक तरी अशी ज्ञानी व्यक्ती असली पाहिजे, जेणेकरून माझ्या मनामध्ये केव्हाही विचार येतील, वाईट विचार येतील किंवा काहीही फ्रस्ट्रेशन आलं, डिप्रेशन आलं किंवा कधीही मन वाऱ्यावर भरकटत राहिलं, तर मी त्या व्यक्तीशी बोलू शकते. बघा, आपल्याजवळ खूप पैसा राहिला, आपण खूप पैसेवालो, अब्जोपती राहिलो आणि आपल्याजवळ जर आपल्या मनातलं मन मोकळं करणारी व्यक्ती राहिली नाही ना, तर आपण सगळ्यात मोठे भिकारी आहोत, असं मी एका ठिकाणी वाचलेलं आहे. की आपल्याजवळ एकतरी अशी हक्काची व्यक्ती असली पाहिजे, की जेणेकरून आपण तिच्याशी बोलू शकू, आपल्या मनातलं सांगू शकू. पण ती व्यक्ती पण अशी पाहिजे ना, की तिने कधी आपल्याला टोमणे मारायला नको पाहिजे किंवा तिने कधी आपल्याला अपशब्द बोलायला नको पाहिजे. आपल्या मनातलं तिने सगळं व्यवस्थित ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर आपलं निरसन केलं पाहिजे, जेणेकरून आपलं मन मोकळं होऊन जाईल असं म्हणून. परंतु सध्या माझं झालेलं आहे असं आहे, की मलाच कळत नाही, की माझ्या बाबतीत असं का होत आहे? अजिबात मन लागत नाही. आणि असं होत असतं, की घरामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजे, मुलींचं पण व्यवस्थित व्हायला पाहिजे. मी माझं स्वतःचं पण जे काही आहे, म्हणजे मी स्वतःचं इन्कम कमवलं पाहिजे, पैशांसाठी नाही, पण मी माझं अस्तित्व टिकवून ठेवायला पाहिजे. असे खूप सारे विचार माझ्या मनामध्ये येत असतात. पण दिवस खूप अपूर्ण पडत असतो, कामं संपत नाही, घरातलं एकही काम संपत नाही आणि रोज-रोज तेच-तेच रुटीन करून पण खूप कंटाळा आला आहे. तर असं वाटतं ना, की बाहेर निघावं, कुठेतरी जॉब करावा. कधी-कधी असे विचार येतात ना, त्याच्यामुळे पण खूप रडकुंडीला वाटतं, की दिवसभर घरात राहून आपण तेच कामं करत असतो आणि तेच कामं करता-करता एवढं तो दिवस पूर्ण तसाच निघून जातो. रोजचं तेच रुटीन करत-करत खूप कंटाळा येत असतो. त्याच्यामुळे असं वाटतं ना, की बाहेर जाऊन जॉब केलेला बरा. परंतु मग बाहेर जाऊन विचार केला जॉब करायचा, तर मुलींचा प्रॉब्लेम येतो.
असे खूप सारे प्रश्न मनात येत असतात आणि तीच चलबिचल सध्या माझ्या मनात सुरू आहे. म्हणजे मी तुमच्याशी याच्यासाठी शेअरिंग केलं, की तुमचंही कधी-कधी असं होतं का? तुमच्या बाबतीतही असं होत असतं का? हे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा, की तुमचंही मन वाऱ्यावर भरकटत असतं का? तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सबस्क्राईब करून सांगा.